नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रकरण 10 लाभांश आणि व्याज या प्रकरणाविषयी माहिती घ्यायला सुरुवात करणार आहोत. कंपनीसह सर्व व्यवसाय संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट काय असेल तर ते नफा प्राप्त करणे हे असते असं आपल्याला माहिती आहे. भागधारक हे नफा मिळवण्याच्या उद्देशाने कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात. कोणतीही कंपनी आपण पाहिली की तिचा प्रमुख उद्देश हा नफा प्राप्ती हा असतो आणि भागधारक देखील ज्या वेळेला त्या कंपनीचे भाग खरेदी करत असतो त्यावेळेला त्याचाही उद्देश हा त्या कंपनीला नफा प्राप्ती झाल्यानंतर त्या नफ्यामधला काही हिस्सा हा आपल्याला मिळेल या उद्देशाने भागधारक कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात. कोणतीही कंपनी नफा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असते. नफा म्हणजे नेमकं काय तर नफा म्हणजे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च यामधील फरक म्हणजे नफा. भाग व्यवसायाला भांडवल पुरविणाऱ्या भागधारकांमध्ये नफ्याच्या रकमेतून मालमत्तेवरील घसारा, प्राप्तिकर आणि राखीव निधी इत्यादींसाठी रक्कम बाजूला काढावी लागते. अशा सर्व रकमा नफ्यामधून बाजूला काढल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहील तिला वाटण्यायोग्य नफा असे म्हटले जाते आणि ही नफ्याची रक्कम कंपनीच्या भागधारकांमध्ये वाटता येते. संचालक मंडळ हे समहक्क भागधारकांमध्ये वाटपासाठी जो काही नफा शिल्लक असेल, किती रक्कम वाटता येईल, त्यांना किती रक्कम देता येईल म्हणजेच त्यांना लाभांश किती देता येईल हे ठरवित असतो आणि तो आपल्या सभेमध्ये ठराव मंजूर करून घेतो आणि ज्या दराने समहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं पाहिजे त्या दराची तो शिफारस करत असतो. अशा पद्धतीने लाभांशाची ही एक प्रक्रिया किंवा एक पद्धती किंवा त्याची निश्चिती ही अशा पद्धतीने करण्यात येऊ शकते. आता आपल्याला लाभांशाचा नेमका अर्थ काय आहे तो अर्थ आपल्याला पाहायचा आहे. लाभांशाला इंग्रजीमध्ये डिव्हिडंड असं म्हटलं जातं. डिव्हिडंड हा शब्द डिव्हिडेंटम या लॅटिन शब्दापासून निर्माण झालेला आहे. बघा हा शब्द काय आहे, डिव्हिडेंटम या लॅटिन शब्दापासून हा निर्माण झालेला आहे. डिव्हिडेंटम या लॅटिन शब्दाचा अर्थ ज्याचे विभाजन होऊ शकते असा आहे. ज्याचे विभाजन होऊ शकते म्हणजे डिव्हिडेंटम असा लॅटिन शब्दाचा अर्थ आहे. मग ह्या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्याला लाभांश म्हणजे काय तर लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यातील असा भाग जो भागधारकांमध्ये वाटला जातो. कंपनीच्या नफ्यामधील असा भाग की जो भागधारकांमध्ये वाटला जातो. कंपनीच्या जे वितरणयोग्य नफ्यातील असा हिस्सा जो घोषित केल्यानंतर तो मिळण्यास भागधारक पात्र असतो. म्हणजे वितरणयोग्य नफा म्हणजे जे मगाशी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलं की विविध प्रकारचे खर्च, विविध प्रकारचे कर हे सगळं वजा झाल्यानंतर जो वाटप योग्य नफा शिल्लक राहतो म्हणजे वितरण योग्य नफा शिल्लक राहतो तो मिळवण्याचा हिस्सा, त्यातील हिस्सा मिळवण्याचा भागधारकाला हक्क असतो किंवा तो पात्र पण असतो. तर अशा पद्धतीने त्याला काय म्हणायचं आहे, लाभांश असं म्हणायचं आहे. म्हणजे नफ्यातला असा भाग किंवा असा हिस्सा जो भागधारकांना वाटला जातो त्यालाच लाभांश असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्या व्याख्या काय काय आहेत, कोणी व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्या आपण पाहणार आहोत. सगळ्यात प्रथम भारतीय सर्वोच्च न्यायालयाने लाभांशाची व्याख्या केलेली आहे. ती काय आहे व्याख्या तर कार्यरत कंपनीचे भागधारण करणाऱ्या व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा म्हणजे लाभांश होय असं म्हटलेलं आहे. कार्यरत कंपनीचे भागधारण करणाऱ्या व्यक्तींनी म्हणजे जी कंपनी चालू आहे, ज्या कंपन्या सुरू आहेत
आणि नफा मिळवितात. हेही महत्त्वाचं आहे की नुसत्या सुरू आहेत असं नाही, तर त्या नफा प्राप्ती झाली पाहिजे त्या कंपन्यांना, त्या नफा मिळवतात. अशा नफा मिळवणाऱ्या आणि चालू असणाऱ्या कंपनीचे ज्यांनी भाग धारण केलेले आहेत असे भागधारक, म्हणजे अशा व्यक्तींना कंपनीच्या नफ्यातील दिला जाणारा हिस्सा म्हणजे लाभांश होय, अशी सर्वोच्च न्यायालयाने केलेली व्याख्या तर महत्त्वाची व्याख्या आहे. दुसरी व्याख्या आहे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी लाभांशाची व्याख्या काय केली बघा. भागधारक कंपनीच्या नफ्यातून अथवा या उद्देशाने उपलब्ध असलेल्या राखीव निधीतून होणारे वितरण, म्हणजेच कंपनीचा नफा आणि कंपनीचा राखीव निधी यामधून ज्याचं वितरण केलं जाईल त्यालाच लाभांश असं म्हणायचं आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना व्याख्या पाठ करताना भारतीय सर्वोच्च न्यायालयाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपण सगळ्यांनी पाठ करणं गरजेचं आहे. आता आपल्याला लाभांशाची वैशिष्ट्ये पाहिजे आहेत. लाभांश म्हणजे काय हे पाहिलं, लाभांशाचा अर्थ पाहिला, लाभांशाची व्याख्या पाहिली. आता त्याची वैशिष्ट्य काय आहे त्या वैशिष्ट्यांचा विचार करणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येक भागधारकास वाटणीस येणारा नफ्यामधला तो हिस्सा आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जे भागधारक आहेत, आता आपण असं म्हणू की प्रतिभूतीधारक जे असतील त्या प्रतिभूतीधारकांना त्यांना कंपनी त्यांनी गुंतवलेल्या प्रमाणात गुंतवलेली जी रक्कम असेल त्या बदल्यामध्ये लाभांश तरी देतं किंवा व्याज तरी देतं. आता लाभांश हा जो विषय आहे, लाभांश हा फक्त भागधारकांनाच प्राप्त होतो. मग तो समहक्क भागधारक असतील किंवा अग्रहक्क भागधारक असतील. मग आपल्याला हे बरं, हा लाभांश जो आहे पहिल्या वैशिष्ट्याकडेच आपण येतोय की हा लाभांश देणार कुठून, तर वाटणीस येणारा नफ्यामधला हिस्सा म्हणजेच तो लाभांश आहे आणि तो लाभांश प्रत्येक भागधारकाला दिला जातो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे लाभांश हा कंपनीच्या नफ्यातूनच देय असतो. मग यासाठी कंपनी कर्ज काढून लाभांशाची रक्कम देऊ शकत नाहीत. कंपनीला जो झालेला नफा असेल त्या नफ्यामधून जो वितरण योग्य नफा असेल, जो राहिलेला नफा आहे, सगळे खर्च वजा होता, सगळे टॅक्स दिल्यानंतर जो नफा शिल्लक राहील त्या नफ्यातूनच लाभांश द्यावा लागतो. तिसरा मुद्दा, लाभांश हा कंपनी विना अट वितरित करते. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे की कंपनी लाभांश देताना भागधारकांच्या समोर कोणत्याही प्रकारची अट घालत नाही. अट नसते, कोणताही त्या ठिकाणी विना अट वितरण हे लाभांशाचं कंपनी करत असते. चौथा, कंपनी फक्त भागधारकांनाच लाभांश वितरित करते. मग ते समहक्क भागधारक असतील किंवा अग्रहक्क भागधारक असतील, या दोघांनाच लाभांशाचं वितरण कंपन्या करत असतात. पाचवा मुद्दा, कंपनीने लाभांशाच्या बाबतीत भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग वाटप केले असतील तर लाभांश देण्यास अधिकार राहत नाही. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग वाटप केलेले असतील तर त्याला लाभांश देण्यास कंपनीला अधिकार नसतो, अधिकार राहत नाही. कारण भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग हा आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये हा मुद्दा पाहिलेला होता. समहक्क भागाचे जे प्रकार आहेत त्यानुसार भेददर्शक मताधिकाराचे समहक्क भाग, मग अशा भागधारकांना मात्र लाभांश मिळू शकत नाही. सहावा मुद्दा, भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही. लाभांश हा फक्त आणि फक्त नफ्यामधूनच जाहीर करता येतो. तो भांडवलातून लाभांश जाहीर करता येत नाही, कर्ज घेऊन लाभांश जाहीर करता येत नाही. सातवा, संचालक मंडळाच्या शिफारसीनुसारच लाभांश जाहीर करता येतो. संचालक मंडळ निर्णय घेत असतो, त्यासाठी संचालक मंडळाची सभा होते, तो ठराव पास केला जातो, ठराव जाहीर केला जातो आणि त्यानुसारच त्यांनी केलेल्या शिफारसीनुसारच लाभांशाचा दर निश्चित केला जातो आणि तो लाभांश दिला जातो. 8, लाभांश हा संचालक मंडळाने शिफारस करून भागधारकाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत करून जाहीर केला पाहिजे. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे नुसतंच संचालक मंडळाच्या सभेमध्ये संचालकांनी ठरवलं
म्हणजेच भागाची वाटणी करणं असं होत नाही. तर त्यासाठी संचालक मंडळाने केलेला ठराव, त्याची अंतिम मान्यता ही भागधारकांच्या सभेमध्ये ठराव संमत करून ही घ्यावी लागते. म्हणून हा मुद्दा मांडलेला आहे आणि तरच तो लाभांश जाहीर करता येऊ शकतो. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठराव संमत करून तो लाभांश जाहीर करता येऊ शकतो. 10वा मुद्दा, भागधारकांना एकदा मंजूर व जाहीर केलेला लाभांश सामान्यतः रद्द केला जाऊ शकत नाही. एकदा वार्षिक सर्वसाधारण सभेने लाभांश देण्याविषयी ठराव संमत केला असेल तर तो ठराव लाभांश देण्याविषयीचा रद्द करता येऊ शकत नाही. म्हणून भागधारकांना एकदा मंजूर व जाहीर केलेला लाभांश सामान्यतः रद्द केला जाऊ शकत नाही. 11वा, लाभांशामध्ये अंतरिम लाभांश समाविष्ट आहे. आता हे लाभांशाचे प्रमुख 2 प्रकार आहेत, अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश. अंतरिम लाभांशाचा अर्थ 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधल्या काळामध्ये दिला जाणारा लाभांश. मग हा एक त्याच्यामध्ये लाभांशामध्ये अंतरिम लाभांशाचा समावेश आहे की समजा एकदम एक रकमी अंतिम लाभांश हा पर्याय न स्वीकारता अंतरिम लाभांश 2 वार्षिक सर्वसाधारण मधल्या कालखंडामध्ये लाभांशाचं वाटप होऊ शकतं. हा पर्याय देखील त्याच्यामध्ये उपलब्ध असतो. 12वा मुद्दा, लाभांश रोख स्वरूपात देणे आवश्यक आहे, तो वस्तू रूपामध्ये नसतो. हाही महत्त्वाचा घटक आहे की लाभांश द्यायचा असेल तर प्रत्येक कंपनीला तो रोख स्वरूपातच दिला गेला पाहिजे, वस्तू रूपामध्ये लाभांश देता येत नाही. 13वा मुद्दा, भागाच्या पूर्ण देय मूल्यावरच लाभांश दिला जातो. म्हणजे ज्या समहक्क भागधारक असतील, अग्रहक्क भागधारक असतील, यांनी भागाची पूर्ण रक्कम जेव्हा कंपनीकडे जमा केलेली असेल त्या पूर्ण रकमेवरच, पूर्ण देय मूल्यावरच लाभांश दिला जातो. आणि शेवटचा 14वा मुद्दा, आगाऊ भरलेल्या मागणी हप्त्यावर लाभांश देता येत नाही. हाही महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येतो की आगाऊ भरलेली मागणी हप्ता आहे त्याच्यावर लाभांश देता येत नाही. लाभांश हा पूर्ण देय मूल्यावरच दिला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला लाभांश म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय आणि त्याची जी असणारी वैशिष्ट्ये काय, हा विषय आपण आजच्या भागामध्ये पाहिलेला आहे. धन्यवाद.